इथे आपण प्लेट घेतला आहे, त्यामध्ये 1 ज्वारी कप पीठ, 1 कप गव्हाचं पीठ आणि 2 टेबलस्पून बेसन पीठ यामध्ये मी ॲड करते आहे। त्यानंतर मी इथे घेते हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे। व्यवस्थित असं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी जिरे ॲड करते आहे आणि जिऱ्याची ही पेस्ट करून मी या पिठामध्ये टाकते आहे। आणि नंतर यामध्ये मी थोडीशी हळदी ॲड करते आहे, लाल मिरची ॲड करते आहे, नमक पण ॲड करते आहे यामध्ये मी 1.5 चम्मच। या प्रकारे सर्व मिश्रण मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेते आहे। व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपण इथे पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे। हे बघा, हलक्या हाताने मी इथे पीठ मळून घेते आहे। इथे आपलं पीठ रेडी आहे। घट्ट असं पीठ मी इथे तयार करून घेतले। एक पातेले घेतले, त्यामध्ये मी तेल घेतले 2 टेबलस्पून। यामध्ये मी राई ॲड करते आहे। राई ॲड करून मी यामध्ये जिरे पण ॲड करते आहे। छान असं जिरे तडतडल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। इथे कढीपत्ता, लसूण व्यवस्थित हे झाल्यानंतर तळल्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। मी 4 कप पाणी इथे टाकलेलं आहे आणि इथे मी शेंगुळे तयार करायला घेते आहे। व्यवस्थित असं आपल्याला शेंगुळे बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण शेंगुळे बनवले, हे बघू शकता। असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित शेंगुळे आपण इथे बनवून घेतोय, हे बघू शकता तुम्ही। इथे पण बघू शकता, व्यवस्थित असं शेंगुळे मी इथे बनवून घेते आहे। इथे बघू शकता, मी शेंगुळे असं छान असं रेडी तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्या पाण्याला पण इथे उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी शेंगुळे ॲड करते आहे, टाकून घेते आहे शेंगुळे आणि व्यवस्थित असं उकळी आल्यानंतर मी सर्व शेंगुळे मी यामध्ये टाकून घेते आहे। हे बघू शकता, शिजत आहेत आपले शेंगुळे, छान प्रकारे इथे शिजलेले आहेत आणि इथे बघू शकता आपले शेंगुळे रेडी। थँक्स फॉर वॉचिंग।